तुम्हालाही माझ्यासारखं जेवण बनवायला आवडतं का? पण जेवण बनवण्यासाठी जे प्रिपरेशन करावं लागतं त्याचा मात्र भरपूर कंटाळा येतो. तुम्हाला जर माझ्यासारखंच होत असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी. कारण आज मी एक स्पेशल गोष्ट तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्याने आपण आपला स्वयंपाक एकदम चुटकीसरशी करू शकतो. कोणती आहे ती गोष्ट हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, व्हिडिओ नव्याने बघत असाल, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. हाय हॅलो, मी प्रियंका तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते अजून एका नवीन ब्लॉग मध्ये. तर कसे आहात तुम्ही सगळे? मस्त ना? तर मस्तच राहा. आशा करते की तुम्ही खूप छान, मस्त आणि मजेतच असाल. तर आज मी जी गोष्ट तुमच्यासोबत शेअर करणार आहे ना, ती गोष्ट यूज करून आपण जेवण एकदम फास्ट आणि फटाफट बनवू शकतो आणि आपलं तासनतास किचन मध्ये उभं राहणं सुद्धा वाचू शकतं आणि आपले पाय दुखायचे सुद्धा वाचू शकतात. कारण आपल्यासारखं किचन मध्ये कोणीही उभं राहू शकत नाही, एवढा वेळ जेवण बनवायला लागतो. तर तोच वेळ आपण आपला वाचवणार आहोत आणि आपली मेहनत सुद्धा कमी करणार आहोत. तर चला उशीर न करता बघूया कोणती गोष्ट आहे ती. आणि ती गोष्ट कोणती आहे ते म्हणजे हे फूड प्रोसेसर. मी तुम्हाला बोलले होते ना की मी विजय सेल्स मध्ये गेले होते, तर हीच ती गोष्ट आहे जी मी घ्यायला गेले होते. मला खूप दिवसापासून असं वाटत होतं की फूड प्रोसेसर मला घ्यायला पाहिजे. कारण ना बऱ्याच गोष्टी आपल्या इझी होऊन जातात, जसं की चॉपिंग असेल, ग्राइंडिंग असेल किंवा बऱ्याच अशा गोष्टी असतात ज्या आपल्याला हाताने कराव्या लागतात किंवा आपला टाइम तिथे जातो. तर अशा गोष्टींसाठी ना मला तो घ्यायचा होता आणि फायनली तो मी घेतलेला आहे. आणि एक नवीन गोष्ट आपल्या किचनमध्ये ऍड झाली ना तर आपल्याला खूप आनंद होतो. तोच आनंद माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला आता दिसत असेल. कारण स्वतःसाठी काही शॉपिंग केल्याचा जेवढा आनंद होत नाही ना, तेवढा आनंद मला घरासाठी एखादी वस्तू घेतली ना त्याचा होत असतो. आणि आज खरंच मी खूप खुश होते, कारण बरीच अशी कामं माझी आज वाचणार होती करायची. आज म्हणजे इथून पुढे. आणि खरंच दिसायला तर इतका क्लासिक आणि इतका छान दिसतोय ना हा फूड प्रोसेसर. मला वरतून बघूनच तो खूप छान वाटला होता. कारण आम्ही जो शॉपमध्ये पाहिला होता ना, त्याहीपेक्षा हा सुंदर दिसत होता. कदाचित एकदम पॅकिंग वगैरे असेल त्याच्यामुळे दिसत असेल. त्यासोबत ना ही सगळी भांडी वगैरे आली आहेत. मी तुम्हाला पुढे दाखवतेच त्याच्यासोबत काय-काय आलंय ते. आणि मेन ह्या फूड प्रोसेसरचा जो लूक आहे ना, तो मला अतिशय म्हणजे भरपूरच आवडला होता. खूप छान असा क्लासिक ब्लॅक कलर आहे आणि एकदम असा डिसेंट असा वाटतो. आणि मी मुद्दामूनच ब्लॅक कलर घेतलाय, कारण मला तो ब्लॅक कलर खूप आवडला होता आणि माझ्या किचनमध्ये तो अजूनच छान दिसेल. त्यासोबत एवढे सगळे जार्स आलेले आहेत आणि हे सुद्धा दिसायला एकदम छान आणि क्लासिक असे दिसतायत. आणि कंपनी ह्याची बजाजची आहे, त्याच्यामुळे हा खूप जुना असा ब्रँड आहे बजाजचा. त्याच्यामुळे याची क्वालिटी तर एकदम छान असणारच आहे. मी याचा मिक्सर ग्राइंडर वापरलेला आहे, पण आता फूड प्रोसेसर यूज करून मी बघेन की कशी क्वालिटी आहे, काय आहे. आता सध्या मी तुम्हाला हे सगळं दाखवून देते. कशा पद्धतीने आपण यूज करू शकतो. आता हे जे मेन जार आहे ना, त्यामध्ये आपण पीठ मळण्यापासून किंवा सगळ्या आपल्या ज्या चॉपिंग वगैरे आहेत त्या सगळ्या आपण ह्याच्यामध्ये करून घेऊ शकतो. आता मी जो जार दाखवला ना त्याच्यामध्ये ही अटॅचमेंट लावायची असते. जेव्हा आपल्याला पीठ वगैरे मळायचं असतं तेव्हा ही पिठासाठी आहे, त्याच्यामुळे ही एकदम अशी फ्लेक्सिबल आहे. पीठ एकदम छान चांगल्या पद्धतीने मळता यावं त्यासाठी एवढं असं फ्लेक्सिबल असेल असं मला वाटतंय. मी तुम्हाला नंतर करून दाखवेनच. त्यानंतर ही आहे शेडिंगची प्लेट आहे, ज्यामध्ये आपण सगळ्या प्रकारच्या भाज्या वगैरे शेड करू शकतो, म्हणजे किसून घेऊ शकतो. अगदी कोबीपासून सगळं. कोबी मला असं वाटत नाही की याच्यामध्ये किसून निघेल, पण बघूया तरी पण. त्यानंतर हे आहे तिसरं अटॅचमेंट, जे आपण चॉपिंगसाठी यूज करू शकतो. सगळ्या प्रकारच्या भाज्या आपण याच्यामध्ये चॉप करून घेऊ शकतो. अगदी बटाट्यापासून, कांद्यापासून, टोमॅटो अगदी सगळं. त्यानंतर हे आहे स्लायसिंगचं अटॅचमेंट, जिथे आपण सगळ्या प्रकारच्या स्लाइसेस वगैरे करून घेऊ शकतो. त्याला बॅक साइडला असं अटॅचमेंट दिलेली आहे. तिथे आपण असं कमी जास्त करून आपल्याला जेवढी जाड स्लाइस पाहिजे, कमी पाहिजे, पातळ पाहिजे तसं आपण करून घेऊ शकतो. इथे तुम्हाला वरती दिसतच असेल की खाली फिरवल्याच्या नंतर तो मधला गॅप कमी जास्त होतोय. त्यानंतर हे आहे मसाला ग्राइंडर, जे आपलं छोटं भांडं असतं ते. आणि खरंच याची क्वालिटी मला इतकी आवडली ना या भांड्यांची. खूप छान क्वालिटी आहे. आणि आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये कसं भांड्यांमधून खाली पाणी वगैरे लिकेज होतं, म्हणजे जे मसाल्यातलं पाणी वगैरे असतं ते लिकेज होतं. ह्या भांड्यामध्ये असं काही होत नाही, कारण हे भांडं पूर्ण असं पॅक आहे, त्याला कुठूनही खाली पाणी वगैरे लिकेज होण्यासाठी काहीही नाहीये. त्यानंतर हा मोठा जार आहे, ज्यामध्ये आपण जास्तीचे असे काही मसाले वगैरे वाटायचे असतील तर ते पण वाटू शकतो. हे पण जार सेमच आहे, याच्यामधून पण काही लिकेज वगैरे होण्याची काही शक्यता नाहीये. बाकी वेळेला आपण ज्या भांड्यांमधून मसाले वगैरे वाटतो ना, त्यातून असं काळं काळं पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये साचतं, तसं याने काही होत नाही.
पूर्ण असं पॅक आहे बॅक साईडला, म्हणजे खालच्या साईडला हे भांडं. आणि त्यामुळेच मला हे आवडलं होतं, जेणेकरून आपल्याला मिक्सर वगैरे सारखा असा पुसायचं वगैरे काही टेन्शन नाही राहणार. आणि ह्याची पण क्वालिटी किंवा ह्याचं जे स्टील आहे ना, ते पण खूप छान आहे. हे आहे ज्युसर, ज्यामध्ये आपण मँगो, स्ट्रॉबेरी, मिल्कशेक्स किंवा लस्सी, बटर मिल्क म्हणजे ताक किंवा जे पण काही कोल्ड ड्रिंक्स वगैरे असतील, कॉफी असेल, ह्या सगळ्या पद्धतीच्या गोष्टी आपण ह्याच्यामध्ये बनवून घेऊ शकतो. आणि ह्याची जी कपॅसिटी आहे ना, ती पण छान आहे. 50 to 70% आपण ह्याच्यामध्ये ज्यूस वगैरे काढून घेऊ शकतो. आणि कपॅसिटी जास्त असल्यामुळे ना, आपण भरपूर असा ज्यूस बनवू शकतो याच्यामध्ये. मेन म्हणजे याची कपॅसिटी जास्त असल्यामुळे ना, आपण एकाच वेळी भरपूर फ्रूटचा असा ज्यूस बनवून घेऊ शकतो. आणि ह्याचा लूक पण एकदम छान आहे. खालच्या साईडनी पण हे पूर्ण पॅक आहे, जेणेकरून काही लीकेज वगैरे होणार नाही असं. त्यासोबत आता भरपूर अशा अटॅचमेंट वगैरे आहेत. स्पॅच्युला आहे, काही पुशर आहेत. हे सगळ्या गोष्टी आहेत. मी तुम्हाला पुढे एक-एक करून दाखवते. त्याचे काय-काय उपयोग करता येतात किंवा करून घेऊ शकतो आपण कशाप्रकारे, हे तुम्हाला मी पुढे दाखवते. हा फूड प्रोसेसर FX 1000 DLXचा आहे. आपले जे नॉर्मल मिक्सर असतात ना, ते 700-750 DLXचे असतात. पण हा 1000 DLXचा आहे. त्याच्यामुळे असं मिक्सरमध्ये बंद पडणं वगैरे अशा गोष्टी याच्यामध्ये कधी-कधी आपण खूप सारे मसाले एकसाथ वाटतो किंवा जास्तीचा मसाला वाटतो, त्याच्यामुळे मिक्सर बंद वगैरे होतो. पण ह्यामध्ये असं काही होत नाही. पण आता मी जेव्हा यूज करेन तेव्हाच मला नक्की काय ते कळेल आणि मी तो रिव्ह्यू तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. मला जर काही गोष्टी याच्यामध्ये काही पटल्या नाहीत, तर त्या पण मी तुमच्यासोबत शेअर करेन. असं नाही की मला सगळं काही चांगलं-चांगलंच सांगायचंय असं काही नाहीये. मला जर एखादी गोष्ट नाही आवडली, तर ती पण मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर चला, आता आपल्या घरामध्ये कोणती नवीन गोष्ट आली आहे आणि आपण ती पूजा न करता यूज केली असं कधी होत नाही. त्यामुळे मी आधी सगळ्यात पहिलं पूजा करून घेतली ते छान. कोणत्याही वस्तू जेव्हा आपण ऑनलाईन मागवतो किंवा शॉपमधून आणतो, तर त्या गोष्टी आपण आधी यूज करण्याच्या आधी छान स्वच्छ करून क्लीन केल्या पाहिजेत. कारण काही गोष्टी अशा असतात आपल्याला कुठून-कुठून येतात किंवा कोणत्या गोडाऊनमधून येतात, कोणत्या-कोणत्या प्रकारचे हात लागलेले असतात, बोटं लागलेली असतात, असं होतं. आणि म्हणून मी ही सगळी भांडी जी काय आहेत ती इथे छान क्लीन करून घेईन. आणि त्याच्यानंतरच जे काय आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवेन की काय-काय प्रोसेस आहे. कारण मला पण याच्यामध्ये काही माहिती नाहीये. मी फर्स्ट टाईम फूड प्रोसेसर यूज करतीये. आणि असं होतं ना, की काही गोष्टी नवीन असतात आपल्यासाठी आणि मग त्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात, समजाव्या लागतात आणि मगच मी त्या तुमच्यासोबत शेअर करू शकते. असं नको व्हायला, की मलाच जर त्या गोष्टींचं माहिती नाहीये किंवा मलाच त्या गोष्टी कशा आहेत ह्या माहिती नाही आणि मी अर्धवट माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवते. असं पण नको व्हायला. त्याच्यामुळे मी आधी सगळी भांडी वगैरे क्लीन करून घेईन आणि त्यासोबत जे जे काही मला पुस्तक किंवा जे काही त्यांनी दिलेलं आहे ना मॅन्युअल, ते मी आधी रीड करेन आणि बघेन की कशा पद्धतीने ते यूज केलं जातं किंवा आता घरामध्ये एखादी वस्तू आपण आणली आहे, पण तिचं जागेवर ठेवणं किंवा तिला कुठे ठेवू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये सतत चालू असतात, की आता वस्तू आपण घेतली तर आहे, पण ती आता ठेवायची कुठे? तसं तर माझा हा जो प्लॅटफॉर्म आहे ना, मेन प्लॅटफॉर्म, तिथे थोडीफार जागा आहे माझ्याकडे. आणि जेव्हा मी शॉपमध्ये बघितलं होतं तो फूड प्रोसेसर, तेव्हाच माझ्या डोक्यात विचार आला होता, की माझ्या प्लॅटफॉर्मवरती याला जागा असेल का? किंवा त्याला अडॅप्टर किंवा जे काही पिन वगैरे असेल ती कुठे लावू शकते? आता इथे एक आहे जिथे मी ते अडॅप्टर लावून घेऊ शकते, म्हणजे थ्री पिन वगैरे असते ती. आणि एक माझ्या किचन काउंटरच्या तिथे रिकामी आहे ती. आता सध्या मी तिथे लावून घेतली. आता हा फूड प्रोसेसर ऑन केल्याच्या नंतर ना अशी ब्लू लाईट येते आणि खरंच खूप छान लुक दिसतोय त्याचा. आणि आपण एक गोष्ट ऍड केल्यामुळे आपल्या किचन प्लॅटफॉर्मचा लुक कसा चेंज होऊ शकतो हे तुम्हाला दिसतच असेल. आणि खरंच खूप छान वाटतोय तो काउंटरवरती फूड प्रोसेसर. जसा मी विचार केला होता ना, की असा दिसेल, तो तसाच त्याच पद्धतीने तिथे बसलाय सुद्धा आणि म्हणजे तिथे जागा सुद्धा त्याला झालीये. पण काही दिवसांनी मी त्याची जागा चेंज करणार आहे थोड्या दिवसात, जेव्हा पण मी ते 3 पिन वगैरे लावून घेईल त्याचे तेव्हा. आता सध्या टेम्पररी मी तो इथे ठेवलाय. आता तुम्हाला दाखवते याच्यामध्ये आपण कशा-कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी करून घेऊ शकतो. आता ही जी अटॅचमेंट आहे ना, यामध्ये आपण सगळ्या प्रकारचे ज्यूस वगैरे काढून घेऊ शकतो. जसं की पायनॅपल असेल, ॲपल असेल, बीटरूट, गाजर, जेवढे पण काही हार्ड गोष्टी असतात ना, त्याचे ज्यूस आपण याच्यामध्ये काढून घेऊ शकतो. ही अटॅचमेंट याच्यामध्ये टाकायची म्हणजे लावायची आणि वरती हे झाकण आहे, ज्याला आपण असं ते अटॅच करून घेऊ शकतो. असं लॉक करायचं असतं. इथे लॉक करायला तिथे जागा दिलेली असते. ते झाकण जोपर्यंत लॉक होत नाही तोपर्यंत फूड प्रोसेसर आपला ऑन होत नाही. त्यामुळे याची खात्री करून घ्यायची की हे झाकण एकदम चांगलं लागलंय की नाही लागलंय ते. आता इथे पण फूड प्रोसेसरच्या वरती एक लॉक दिलेला आहे, जिथे आपण हे भांडं ठेवून तिथे लॉक करून घेऊ शकतो. खाली जो हँडल दिलाय ना, तिथे एक लॉक आहे. तिथे असं फिरवून ते तिथे लॉक करायचं आहे
आता मी पहिलं इथे एक वॉटरमेलन घेतलंय आणि त्याचा ज्यूस करून घेतेय. आता सध्या माझ्याकडे वॉटरमेलन अवेलेबल आहे, त्यामुळे मी इथे त्याचा ज्यूस करायला घेतलाय. वरती हे असं जे झाकण दिलंय ना, त्याच्यामध्ये हे वॉटरमेलन टाकायचं आणि हे वरती त्याला पुशर दिलेलं आहे, जेणेकरून ते खाली वॉटरमेलन सरकेल. त्याने वरतून असं पुश करत राहायचं, जेणेकरून छान पद्धतीने त्याचा ज्यूस तयार होईल. आता खाली तुम्हाला दिसतच असेल की कशा पद्धतीने त्याचा ज्यूस तयार होतोय. आता मला जेवढी एक्साइटमेंट होती ना हा फूड प्रोसेसर यूज करायची, त्याच्याही पेक्षा नेक्स्ट लेवलची एक्साइटमेंट ही स्मिथची होती. त्याच्यामुळे त्याने माझ्या हातातून काढून घेतलं होतं आणि त्याचा तोच करत होता. आता तो पण इतक्या सिंपल वे मध्ये तो करून घेऊ शकतो, म्हणजे बघा किती इझी असेल ह्या सगळ्या गोष्टी करणं. आणि खरंच खूप छान पद्धतीने हा ज्यूस तयार होत होता आणि इतका आनंद होत होता ना बघून, की अरे इतक्या सिंपल वे मध्ये आपण हा ज्यूस तयार करून घेऊ शकतो. आणि त्याच्यामधल्या ज्या बिया किंवा सीड्स वगैरे असतात ना त्या अशा वेगळ्या होतात आणि खाली फक्त हा ज्यूस राहतो, जेणेकरून आपल्याला काही बिया वगैरे वेगळ्या करायची गरज नाहीये, सीड्स वेगळ्या करायची गरज नाहीये. त्यानंतर मी इथे चॉपिंगसाठी जे अटॅचमेंट आहे ते लावून घेतेय. त्यासाठी खाली एक अटॅचमेंट आहे मेन, ते लावून घेतलंय. त्याच्यानंतर मग हे चॉपिंगचं अटॅचमेंट लावलंय. सध्या इथे मी तुम्हाला कांदे जे आहेत ते इथे चॉप करून दाखवतेय. आपण अशा बऱ्याच पद्धतीच्या भाज्या वगैरे इथे चॉप करून घेऊ शकतो, जसं की कोबी असेल, बटाटे असतील किंवा बीटरूट असेल, कोणत्याही पद्धतीच्या भाज्या आपण याच्यामध्ये चिरून घेऊ शकतो. इथे तुम्हाला दिसतच असेल की कमी जास्त केल्याच्या नंतर त्याचं स्पीड कमी जास्त केल्याच्या नंतर ते बारीक होतंय वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहितीच असतात, काही सांगायची गरज नाहीये. तर अशा पद्धतीने एकदम छान असं बारीक होऊन निघालाय कांदा त्याच्यामध्ये. आणि आता इथून पुढे मला असं वाटतं की आपल्या डोळ्याला काही पाणी वगैरे येणार नाहीये कांदे चिरताना. इथे तुम्हाला दिसत असेल की एकदम छान फाईन असा चॉप झालाय कांदा. खरंच खूप इझी वे मध्ये या सगळ्या गोष्टी होऊन जातात. एकदम 1 मिनिटात म्हणजे 1 सेकंदात अशा गोष्टी होऊन जातात. म्हणजे तयारी करायला आपल्याला काही वेळ लागणार नाही. त्यानंतर तेच अटॅचमेंट मी पुन्हा लावून घेतेय आणि कोबी चिरून घेणार आहे याच्यामध्येच, म्हणजे कोबी चॉप करून घेणार आहे. जे आपण शेडिंगचं बघितलं ना तर त्याच्यामध्ये ते काही झालं नाही. आणि तो व्हिडिओ पण तिथे शूट करायचा राहून गेला माझा त्या गडबडीत, त्यामुळे तुम्हाला काही दाखवता येत नाहीये मला तिथे. पण ते शेडिंगच्या ह्याच्यामध्ये ते काही झालंच नाही, त्याच्यामुळे मी ह्या चॉपिंगच्या ह्याच्यामध्ये ते चॉप करायला घेतलंय आणि खरंच खूप छान पद्धतीने याच्यामध्ये कोबी सुद्धा चॉप झालाय. पण एवढंच आहे ना की याच्यामध्ये तो कांद्यासारखा असा बारीक चॉप होतो. आपण कोबी असा उभा चिरतो ना तसं नाही चिरून निघत आहे. कदाचित जे स्लाइसेस वगैरे असतील ना, म्हणजे स्लाइसेसची जी प्लेट आहे ना त्याच्यामध्ये तो असा उभा चिरून निघेल असं मला वाटतंय. नेक्स्ट टाइम करताना मी त्याच्यामध्ये असं स्लाइसेस वगैरे करून बघेन. पण असा सुद्धा तो छान एकदम बारीक चिरून झालाय. आपल्याला जर असं मंचुरियन वगैरे करायचं असेल तर ते आपण करून घेऊ शकतो किंवा भाजीला सुद्धा यूज करून घेऊ शकतो. त्यानंतर ही आहे स्लायसिंगची अटॅचमेंट. ह्याच्यामध्ये आपण कांद्याचे स्लाइसेस किंवा कोणत्या पण गोष्टीचे, गाजरचे, काकडीचे, बीटरूटचे, कोणत्या पण प्रकारचे स्लाइसेस ह्याच्यामध्ये करून घेऊ शकतो. अगदी वेफर्स सुद्धा करायचे म्हटले ना आता उन्हाळ्यात, ते पण आपण याने एकदम आरामात करून घेऊ शकतो. आता इथे मी तुम्हाला गाजरचे स्लाइसेस करून दाखवतेय. बघा किती इझी वे मध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी करून घेऊ शकतो ना. वरती असा पुशर आहे, त्या पुशरने पुश केल्याच्या नंतर सुद्धा आपण तशा पद्धतीने ते करून घेऊ शकतो. आणि वाव, विदिन 1 सेकंड ह्या सगळ्या ज्या आहेत त्या स्लाइसेस गाजरच्या तयार आहेत. तुम्हाला इथं दिसत असेल एकदम अशा पातळ स्लाइसेस याच्या तयार झाल्यात. आपण याच्यामध्ये जे शेडिंगचं प्लेट आहे ना, तुम्हाला नंतर दाखवेन, ते पण इथे गाजरचं शेडिंग वगैरे करून घेऊ शकतो, शेड करून घेऊ शकतो. आता इथे तुम्हाला दिसत असेल की किती पातळ ह्या अशा स्लाइसेस झाल्यात. आपल्याला जशा स्लाइसेस पाहिजे, जाड, पातळ, आता मी ते पातळ वरती सेट केलं होतं, मागून जे सेटिंग होती त्याची ती, म्हणून इथे त्या पातळ पातळ झाल्यात स्लाइसेस. आता ही जी आहे ना ती शेडिंगची अटॅचमेंट आहे, त्यामध्ये मी सध्या काही करून घेतलेलं नाही. त्यानंतर हे आहे पीठ मळायची जी आपली अटॅचमेंट आहे, ज्यामध्ये आपण पीठ मळून वगैरे घेऊ शकतो. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी ह्याच गोष्टीसाठी हा फूड प्रोसेसर घेतलाय, बाकी असं काही नाही. मला मेन म्हणजे ह्याच गोष्टीसाठी पाहिजे होता तो. आटा मेकर सुद्धा येतात, पण म्हटलं चला ह्याच्यामध्ये जर बऱ्याच अशा गोष्टी आपल्याला मिळतायत तर आपण हेच घेऊया, म्हणून मी हे घेतलं होतं. त्यामध्ये मी 2 चमचे
म्हणजे 2 कप पीठ टाकून घेतलंय, त्यानंतर मीठ टाकले, तेल टाकलंय आणि त्याच्यानंतर झाकण लावून घेणार आहे. पीठ मळण्यासाठी किंवा शेडिंग करण्यासाठी हे वेगळं वरती झाकण येतं, तुम्हाला इथे वरती दिसत असेल. आता इथे मी जसं मला वाटतंय ना तसं तसं थोडं थोडं पाणी टाकून मी पीठ मळून घेतेय, म्हणजे पाणी टाकते त्याच्यामध्ये, कारण मला अंदाज नाही याच्यामध्ये किती पाणी लागेल किती नाही, एकदम असं पातळ वगैरे व्हायला नको, म्हणून मी इथे थोडं थोडं अंदाज घेऊन घेऊन पाणी टाकलंय. आणि इथे तुम्ही बघू शकता इतकं इझिली इथे पीठ मळून झालंय ना माझं, खरंच. आणि हे बघून मी खूप म्हणजे खूप मला आनंद झाला होता. तुम्हाला ही छोटीशी गोष्ट वाटेल, पण माझ्यासाठी खरंच ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण आपण ना आपल्या किचनमध्ये अशा काही गोष्टींची स्वप्न बघतो ना, की ते आपल्या किचनमध्ये हवी आहेत. आणि भरपूर दिवसापासून मला हा घ्यायचा होता फूड प्रोसेसर, आणि फायनली आज मला त्याच्यामध्ये पीठ मळायला भेटतंय. म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपला आनंद लपलेला असतो. तर चला असो, इथे छान असं एकदम लोण्यासारखं पीठ तयार झालंय, खरं सांगते. इथं जेवढं डोळ्यांना ते असं एकदम सॉफ्ट दिसते ना, त्याहीपेक्षा असं हातांना एकदम लोण्यासारखं पीठ लागत होतं. आणि त्याच भांड्यामध्ये आपण ते ठेवून असं झाकून पण ठेवू शकतो, जेव्हा पाहिजे तेव्हा यूज सुद्धा करून घेऊ शकतो. त्यानंतर हे फूड प्रोसेसर क्लीन करायला सुद्धा इतकं इझी आहे ना, एक कपडा मारला की लगेच क्लीन होते. आता सध्या ते नवीन आहे त्याच्यामुळे, पण सध्या तरी मला असं वाटतंय की ते इझी आहे क्लीन करायला. आपले बाकीचे जे मिक्सर असतात ना, आता इथे तुम्हाला मी पुढे दाखवतेच. आपले जे मिक्सर असतात ते आतल्या साईडला असे काळे वगैरे होतात, किंवा आपल्या भांडे जे असतात ना मिक्सरचे त्याच्यामधून असं पाणी वगैरे त्यामध्ये लिकेज होतं, त्यामुळे ते असे घाण होतात. आता हे जे आहेत ना हे अटॅचमेंट, हे जे आपले लिक्विड ज्यूस वगैरे काढतो आपण, जसं की मोसंबी असेल, संत्र असेल, त्यासाठी आहे. माझ्याकडे आता कोणतं संत्रा, मोसंबी काही अवेलेबल नव्हतं, त्याच्यामुळे मला ते काय दाखवता आलेलं नाहीये. आता असो, आता ह्या सगळ्या गोष्टी अक्षरशः माझ्या ना 15 ते 20 मिनिटात तयार झालेल्या आहेत. आणि आहे की नाही सगळ्या गोष्टी ईझी. तुम्हाला जर याची लिंक पाहिजे असेल तर कमेंट करा, किंवा मी प्रॉडक्ट टॅग सुद्धा करेन, जिथे तुम्हाला त्याची लिंक मिळून जाईल. तर झालंय की नाही आपल्या सगळ्यांचं काम इझी आणि मस्त. आता स्वयंपाक एकदम झटपट तयार होणार आहे सगळ्यांचा, असं मला वाटतंय, आणि माझा स्वतःचा सुद्धा. तर चला, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. असेच छान छान आणि नवीन नवीन टॉपिकवरती मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत असते. तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि व्हिडिओला छान अशी हाईप द्या. तर चला, भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा, हसत राहा, स्वतःची काळजी घेत राहा. बाय.